मित्रांनो, व्हिडिओ नंबर 244. चला तर सुरू करू आणि बघू आजचा काय विषय असेल समजून घेऊ. आजचा विषय मित्रांनो, मांसाहार टाळूनही मिळवा भरपूर प्रोटीन. मांसाहार टाळूनही म्हणजे न खाताही मिळवा भरपूर प्रोटीन्स. कसे ते बघूया. मटण हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो, पण मटणाशिवाय असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. व्हेरी गुड. जर आपण शाकाहारी असाल तर ते जेवणात घेऊन शरीराची प्रोटीनची गरज भागवू शकता. व्हेरी गुड. रोजच्या कोणत्याही जेवणात डाळी, बीन्स, सोयाबीन, चीज, लोणी, दही इत्यादींचा अवश्य समावेश करावा, कारण यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. व्हेरी गुड. टोफू व पनीर. टोफू या पनीरमध्ये प्रोटीन मुबलक असते. ते खाणे मसलसोबत हाडांच्या निर्मितीतही मोलाची भूमिका बजावतात. व्हेरी गुड. आपण याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. छान. टोफू मॅश करून पुडिंगमध्ये मिसळा. या छोट्या तुकड्यांमध्ये कापून थोडासा फ्राय करून मिरपूड टाकून स्नॅक्स म्हणून खा. याचा वापर सॅलडमध्येही करू शकता. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. बीन्सचा वापर करून आपण कोणतीही रेसिपी जास्त पौष्टिक बनवू शकता. व्हेरी गुड. यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. आपल्या आहारात बीन्सचा वापर करून आपण उणीव भरून काढताना कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणि पचन क्षमता दुरुस्त ठेवू शकता. वा. निरनिराळी पोषक तत्वे मिळण्यासाठी आपल्या आहारात काळे चणे, व्हेरी गुड, घेवडा, राजमा, वाटाणा इत्यादी सामील करा. अर्धा कप घेवड्यात 7 ग्रॅम प्रोटीन्स असते. बापरे. बीन्सचा वापर आपण इतर अनेक प्रकारे करू शकता. त्याची डाळ खाऊ शकता किंवा ते शिजवून मोड आणून सॅलड स्वरूपात खाऊ शकता, वगैरे वगैरे. पुढे बघूया मित्रांनो. दही. आपल्या आहारात रोज दही खावे. याचे सेवन केल्यामुळे एकतर जास्त काळ भूक लागत नाही. वा, छान. शिवाय त्यात प्रोटीनही भरपूर असते. कार्बनिक दुधापासून बनलेले दही खाणे जास्त लाभदायक असते. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचाही भरपूर प्रमाणामध्ये असतो. त्याचे अनेक फायदे मिळतात. छान. अंडी. काही जण मटण, मासे खात नाहीत व अंडी खातात. जर आपण अंडी खात असाल तर सकाळच्या नाश्त्यात अंडी सामील करावीत. व्हेरी गुड. यावेळी आपण अंड्यातील पिवळा भागही खावा, कारण हा कोलिन या पोषक घटकाचा उत्तम स्रोत आहे. व्हेरी गुड. जो पेशी व्यवस्थित करण्याचे काम करतो आणि अंड्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. वा. याच्या पिवळ्या भागात न्यूट्रॉन व जॅक्टिन नावाचे घटक मिळतात, जे अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहेत. हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. व्हेरी गुड. आणखीन एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, ती बघूया. ग्रीन टीचा रोगापासून वाचवतो ग्रीन टी. काय विषय? किडनीच्या रोगापासून वाचवतो ग्रीन टी. त्याचा विषय आहे किडनीच्या रोगापासून वाचवतो ग्रीन टी, असा त्याचा विषय. बघूया काय. ग्रीन टी स्थूलता घटवण्यास व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. हे आपण जाणताच. पण आपल्याला ग्रीन टी प्यायल्यामुळे किडनी योग्य प्रकारे कार्य करते हे माहीत आहे का? नाही. बघूया. एका नव्या संशोधनानुसार ग्रीन टी प्यायल्यामुळे किडनी संबंधित आजाराचा धोका उद्भवत नाही. तसेच ग्रीन टी कॅन्सर रोधकही आहे. व्हेरी गुड. ग्रीन टी पिण्याचे इतर फायदे काय बघूया मित्रांनो.
वजन कमी करण्याची ही पॉवरफुल पद्धत आहे. अरे वा वा वा. साखर न खाता ग्रीन टी प्याला तर त्याचा परिणाम लवकर दिसतो. दिवसातून किमान 2-3 वेळा ग्रीन टी प्यावा. ओरल व हाडांच्या आरोग्यासाठी ग्रीन टी चांगला आहे. छान. काही संशोधनाचे परिणाम सांगतात की हा कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास उपयुक्त आहे. ग्रीन टी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी उत्तम उपयोगी आहे. व्हेरी गुड. ब्लड प्रेशर आणि डायबिटीज नियंत्रित राखण्यातही हा मदत करतो. अरे वा वा. हा नियमित प्यायल्यास लिव्हर संबंधित समस्यापासून रक्षण होते. मित्रांनो, सगळ्यांनीच हा ग्रीन टी पिल्यास काहीही हरकत नाही. रोजचे 4-5 कप चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी जर तुम्ही 2 या 3 वेळा पिलात तर तेव्हा तुम्हाला बरेचसे फायदे मिळतील आणि मुबलक प्रमाणात तुमच्या विटॅमिन्स मिळतील. बघूया काय. लिव्हर संबंधी समस्या रक्षण करते. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होत असते आणि ही अँटी एजिंग मेडिसिन प्रमाणे काम करीत असते. मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.